आता सध्या पावसाळा चालू आहे. पाऊस म्हणला की बऱ्याच वेळेस आपल्याकडे लाईट जाते. हो ना, आमच्याकडे पण पावसाळ्यात खूप वेळा लाईट जाते, अगदी वैताग येतो. आता लाईट गेली, लाईट आली, फ्यूज उडाला, ही वाक्य खूप वेळेस लोकांना माहिती नसतात इंग्लिशमध्ये कशी बोलायची. तर तीच वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलायची हे आज आपण बघणार आहोत. पहिलं वाक्य आहे लाईट गेली. देर इज अ पॉवर फेल्युअर, देर इज अ पॉवर कट और द पॉवर वेंट ऑफ. लाईट आली, द पॉवर इज बॅक और द पॉवर इज रिझ्यूम. लाईट कट झाली, द इलेक्ट्रिसिटी हॅज बीन कट ऑफ. फ्यूज उडाला, द फ्यूज हॅज ब्लोन. व्होल्टेज कमी आहे, देर इज अ लो व्होल्टेज और द व्होल्टेज इज डाऊन. लाईट लवकर परत येईल, पॉवर विल रिस्टोर सून. वादळामुळे लाईट गेली आहे. A windstorm has caused a power failure. बऱ्याच वेळेला असं होतं, आपल्याला असं वाटतं की आपल्याचकडे लाईट गेली आहे, तर आपण काय करतो, शेजाऱ्यांकडून खात्री करून घेतो आणि त्यांना विचारतो तुमच्याकडे लाईट आहे का. तर हे इंग्लिशमध्ये कसं बोलायचं. तर Do you have a power supply in your house? आमच्या इथे बऱ्याच वेळेस लाईट जाते. वी हॅव फ्रिक्वेंट पॉवर कट्स इन आवर एरिया और पॉवर आउटेजेस आर कॉमन इन आवर एरिया. आउटेज म्हणजे वीज पुरवठा किंवा पाणी पुरवठा किंवा एखाद्या गोष्टीची सेवा खंडित होण्याचा काळ. आमच्या इथे खूप कमी वेळेस वीज जाते. पॉवर कट्स आर व्हेरी रेअर इन आवर एरिया. आमच्या कॉलनीमध्ये काल पूर्ण रात्रभर लाईट नव्हती. येस्टरडे देअर वॉज अ पॉवर आउटेज फॉर द एंटायर नाईट इन आवर कॉलनी. पावसाळ्यात सारखा वीज पुरवठा खंडित होतो. ड्युरिंग द मान्सून द पॉवर सप्लाय इज ऑफन इंटरप्टेड. वीज तारांवर झाड पडल्यामुळे आमच्याकडे लाईट गेली. वी लॉस्ट पॉवर बिकॉज ऑफ अ फॉलन ट्री ऑन द पॉवर लाईन्स. जेव्हा वीज पुरवठा खंडित झाला तेव्हा जनरेटर चालू झाला. द जनरेटर किक इन व्हेन द पॉवर वेंट आउट. अचानक वीज वाढल्याने आमच्या उपकरणांचे नुकसान झाले. द सडन पॉवर सर्ज डॅमेज्ड अवर अप्लायन्सेस. आणीबाणीसाठी आपल्याकडे पर्यायी ऊर्जा स्रोत असणे आवश्यक आहे. वी शूड हॅव अ बॅकअप पॉवर सोर्स फॉर इमर्जन्सीज. फ्यूज उडाल्यामुळे लाईट गेली. द लाईट्स वेंट आउट बिकॉज अ फ्यूज ब्ल्यू. लाईट गेल्यावर मेणबत्त्या उपयोगी पडू शकतात. कॅन्डल कॅन बी युजफुल ड्युरिंग अ पॉवर आउटेज. जास्त विजेमुळे फ्यूज उडू शकतो. अ पॉवर सर्ज कॅन कॉज अ फ्यूज टू ब्लो. फ्यूज उडाल्यावर आम्ही इलेक्ट्रिशियनला फोन लावला. आफ्टर द फ्यूज ब्लू वी कॉल्ड अन इलेक्ट्रिशियन. उद्या देखभालीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याचे नियोजित केलेले आहे. देअर इज अ प्लॅन्ड पॉवर आउटेज टुमॉरो फॉर मेंटेनन्स. सर्किट ब्रेकरमधील फ्यूज पुन्हा खाली पडला. द फ्यूज इन द सर्किट ब्रेकर ट्रिप्ड अगेन. आपण युटिलिटी कंपनीला जसं MSEBला वीज पुरवठा खंडित झाल्याबद्दल फोन करायला हवा. वी नीड टू कॉल द युटिलिटी कंपनी अबाउट द पॉवर आउटेज. सार्वजनिक सेवा जसं की पाणी, गॅस, वीज इत्यादी पुरवणाऱ्या कंपनीला युटिलिटी कंपनी म्हणतात. आमच्या परिसरात अनेक तास वीज गेली होती. अवर नेबरहूड एक्सपिरियन्स अ ब्लॅकआउट फॉर सेव्हरल अवर्स. लाईट परत कधी येणार? वेन विल द पॉवर रिटर्न? लो व्होल्टेजमुळे लाईट चालू बंद होत होती. बिकॉज ऑफ लो व्होल्टेज द लाईट वॉज फ्लिकरिंग. तर तुम्हालाही वीज पुरवठ्याशी संबंधित असलेली वाक्य काही माहिती असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.